हॅलो गाईज, रेणुकाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत वराडी पद्धतीचं गावठी चिकन। आणि ही माझी हेल्प आहे, जिच्याशिवाय माझं घर आणि किचन अर्धवट असतं। तर ती पण विदर्भातलीच आहे, तर ती त्या पद्धतीचं चिकन ती नेहमी करते। तर म्हटलं आज आपण करूया। आज माझ्या मदतीला ती सुद्धा असणार आहे। आपण बघू त्यासाठी आपल्याला काय काय पदार्थ लागत आहेत। त्यासाठी आपल्याला लागणारे पदार्थ म्हणजे लांब चिरलेला कांदा, थोडी दालचिनी, तमालपत्र, बारीक चिरलेली कोथिंबीर, खोबरं किसलेलं, सुकं खोबरं वापरलं इथे मी। तुम्हाला ओलं हवं तर ओलं वापरा, पण सुक्या खोबऱ्याने चांगली चव येते। हिरवी मिरची, अख्खी लाल मिरची, लिंबू आणि खसखस। खसखस हा खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे। विदर्भात जेव्हा आपण आम्ही कुठला पदार्थ करतो त्यात खसखस आवर्जून वापरली जाते। व्हेज नॉनव्हेज दोन्हीमध्ये आम्ही खसखस वापरतो। आणि यात मी टोमॅटोचा वापर करत नाहीये, कारण विदर्भात टोमॅटो किंवा दही हे चिकनमध्ये जास्त खाल्ल्या जात नाही, त्यामुळे। त्याच्यानंतर हा न सोललेला अख्खा लसूण घेतला आहे, हा मला फोडणीत वापरायचा आहे। तेल घेतलं आहे। हे चिकन जे आहे ते मी आलं लसूणची पेस्ट लावून आणि थोडंसं मीठ लावून ठेवलेलं आहे मॅरिनेशनला। आणि इथे मी जिंजर, गार्लिक आणि ग्रीन चिलीज, त्याला मी 3G पेस्ट म्हणते, ती ह्याची मी करून घेणार आहे। त्यासाठी हे सगळे जिन्नस मी इथे न वाटता तुमच्यासाठी बघायला ठेवलेले आहे। त्यानंतर हे सुके मसाले, ज्याच्यामध्ये नॉर्मल हळद, तिखट, धणे पावडर, मीठ आणि हा वऱ्हाडी मसाला आहे। हा मसाला मी घरी करते, पण हा ऑनलाईन सुद्धा मिळतो, तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता। इथे आपण आधी कांदा खोबरं भाजून घेणार आहे। त्यासाठी मी 1.5 चमचा तेल वापरलेला आहे। त्यासाठी मी हा मेजरिंग स्पून यूज करते आहे। तुम्ही पण हा मेजरिंग स्पून यूज करू शकता, याच्यावर सगळं प्रमाण दिलेलं आहे। हा इझिली मार्केटमध्ये भांड्यांच्या दुकानात अवेलेबल असतो। 1.5 चमचा मी तेल टाकलं। आता मी त्यात थोड्या सुक्या मिरच्या टाकून घेणार आहे। दांडी काढून टाका सुक्या मिरच्या। सुक्या मिरच्यांनी त्याला खूप असा स्मोकी छान फ्लेवर येतो। लाल तिखट जरा कमी वापरा आणि सुक्या मिरची जास्त वापरा यात। आणि त्याच्यामध्ये कलर पण येतो, कलरही येतो यात, ते तर आहे, पण कलर पेक्षा छान त्याला स्मोकी फ्लेवर येतो। थोडं छान परतवून घ्यायच्या या मिरच्या। आता मिरच्या छान तडतडतायत। छान सुगंध सुटला आहे मिरचीचा, आणि थोडा थोडा तुम्ही बघू शकाल याचा कलरही चेंज होतो आहे। डार्क रेड कलर झाला आहे याचा आता थोडा परतल्यामुळे। आता या पॉइंटला मी यात कांदा ऍड करणार आहे। अख्खा चिरलेला कांदा मी ऍड करते आहे यात। मिरच्यांचा छान कलर आला आहे आता, आणि छान त्याचा सुगंध पण सुटला आहे मिरचीचा। आता कांदा मी ऍड केला आहे, कांदा मी छान परतवणार। आता छान कांदा लाल झालेला आहे। राधा, आपण आता यात खोबरं ऍड करूया। हे सुकं खोबरं आहे, साधारणतः एक 2 स्पून, जो मेजरिंग स्पून आहे ना, त्याने मी खोबऱ्याचा किस यात वापरलेला आहे। आता हे खोबरं परतवून घ्यायचं आहे। कांदा झाल्यावर जरा खोबरं लाल झालं की मी खसखस ऍड करणार आहे। आता खोबरं छान परतवून झालं आहे, खोबऱ्याचा एक छान खमंग असा वास येतो आहे। आता या पॉइंटला मी याच्यामध्ये खसखस ऍड करणार आहे। खसखशीचं प्रमाण मेजरिंग स्पूननी 1 स्पून खसखस घेतलेली आहे। ही पण छान परतवून घ्यायची आहे। खमंग परतवल्यावर त्याचा चांगला सुगंध पण येईल आणि त्याचा फ्लेवर पण एनहान्स होईल। आणि तसंही कच्ची खसखस खाऊ नये, कच्ची खसखस खाल्ल्याने थोडं पोट बिघडायचे चान्सेस असतात, म्हणून छान खमंग परतवून घ्यायची आहे। त्याचा सुगंध येईपर्यंत आणि जरा रंग बदलत पर्यंत आपल्याला परतायचं आहे, पण जळू देऊ नका। मेक इट शुअर की तुम्ही गॅस स्लो करून करा। मी पण आता गॅस स्लो केलेला आहे, माझा गॅस थोडा फास्ट होता, पण खसखस टाकल्यानंतर मी तो स्लो केला। आता मी मिक्सरला हिरवी मिरची, लसूण आणि आलं ह्याची पेस्ट वाटून घेतलेली आहे, ती मी काढते आहे। आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यात मी आता तो कांदा खोबरं, लाल मिरची, खसखसचा जो मसाला मी भाजला आहे तो याच मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। आपला मसाला छान खमंग भाजला गेला आहे, तुम्ही कलर बघू शकता। सगळ्या मसाल्याचा कलर छान असा लाल असा सुंदर असा खमंग कलर आलेला आहे। आता तो आपण मिक्सरला काढूया। आता मी हे भांड तापायला ठेवलेलं आहे।
मातीचं भांडं असल्यामुळे याला जरा तापायला वेळ लागतो. त्यात मी तेलही घालून घेणार आहे. आधी आपण कांदा परतवताना पण तेल घातलं होतं, त्यामुळे इथे तेल खूप जास्त प्रमाणात घालू नका, चिकनला तसं पण तेल सुटतं. इथे मी 2 स्पून मेजरिंग स्पून आहे हा, त्याने घातलेले आहे. ते तेल तापतपर्यंत ह्या ज्या आपण अख्ख्या लसणाच्या कळ्या घेतल्या होत्या त्या मी थोड्याशा रफ अशा कुटून घेणार आहे. म्हणजे त्या फोडणीत टाकल्या की लसणाचा खूप असा छान सुगंध वास येतो. फार कुटायचा नाही आपल्याला, जस्ट त्याला क्रश करायचा आहे, म्हणजे त्यातनं लसूण बाहेर पडतो आणि ह्याचा फ्लेवर एक डिफरंट येतो. तुम्ही निवडलेला लसूण वापराल त्यापेक्षा हा लसूण जरा वेगळा फ्लेवर देतो. आता जसं तुम्ही बघू शकता यात तेल तापलेलं आहे, त्याला छान असा बबल्स येत आहेत, म्हणजे तेल पूर्ण गरम झालेलं आहे. यात आपण दालचिनी थोडे छोटे तुकडे करून टाकूया. एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे आणि एक छोटंसं तमालपत्र मी यात टाकते आहे. ते टाकलं की मग मी हा कुटलेला लसूण हा पण टाकून घेणार आहे. बघू शकता तुम्ही एक साधारणतः 5-6 पाकळ्या मी इथे लसणाच्या वापरलेल्या आहेत. आता हा लसूण चांगला खमंग लाल झाला ना की मी त्यात मग आलं लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती टाकीन, पण हा थोडासा चांगला खमंग परतवून घ्यायचा आहे. आणि ह्याच्या हायजीनच्या बाबत चिंता करायला नको, कारण त्याचं वरचं जे साल होतं ते काढून घेतलं आहे, पण त्याला पूर्णपणे मी साफ केला नाही, त्यामुळे इट इज हायजीनिक, पण त्याचा फ्लेवर पण छान येईल. आता जसं आपण बघू शकता लसूणनी थोडासा रंग बदललेला आहे. आता यावेळेला मी याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि लसूणची 2 स्पून मेजरिंग स्पूननी पेस्ट ऍड करते आहे. या मेजरिंग स्पूननी ती पण मी छान परतवून घेणार आहे. आता मसाला छान परतवला गेलेला आहे आपला. हळद तिखटचा पण छान एक रंग तुम्हाला आलेला दिसतो आहे. या पॉइंटला मी त्यात चिकन ऍड करेन आणि चिकन मी परतवून घेईल, व्यवस्थित परतवून घेईल चिकन. आता चिकन छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित मसाला लागेल त्याला चांगलं परतवलं तर. आता आपलं चिकन छान परतवून झालं आहे, तुम्ही बघू शकता. याला थोडं तेल पण सुटायला लागलं आहे परतवून. एक साधारणतः 1-2-3 मिनिटं मी परतवून घेतलं हे चिकन. आता थोडं झाकून ठेवूया आपण हे चिकन. आता तुम्ही बघू शकता याला छान वाफ आलेली आहे. एक साधारणतः 3 मिनिटं मी चिकन झाकून ठेवलं, वाफ येऊ दिली. त्याला थोडं तेल पण सुटायला लागलं आहे, जर तुम्ही बघू शकत असाल तर आजूबाजूनी ते कडेने त्याला तेल सुटतं आहे. आता या पॉइंटला मी कांदा, खोबरं आणि खसखस वगैरे जे वाटण केलं होतं आणि लाल मिरची हे छान एकदम बारीक वाटून घेतलं आहे, ते मी आता यात ऍड करणार आहे. पुन्हा याला 3 मिनिटं या मसाल्यामध्ये परतवून घेईल आणि 3 मिनिटं वाफ येऊ देईल. आता हे छान मी परतवून घेते मसाल्यामध्ये. बघू शकता तुम्ही मसाला सगळीकडे व्यवस्थित इव्हनली लागलेला आहे. यात बघू शकताय आपण चिकन मस्त शिजलं आहे. आता छान उकळी पण आली आहे, त्याला व्यवस्थित शिजलंय चिकन. आता या पॉइंटला आपण त्याच्यामध्ये छान भरपूरशी कोथिंबिरीशिवाय कुठली पण डिश अपूर्ण आहे. रंग आणि फ्लेवर अप्रतिम येतो जेव्हा तुम्ही कोथिंबीर त्याच्यामध्ये मिक्स करता तेव्हा. आणि मी एक चवीला त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकणार आहे, त्याने तिखटपणा नाही पण एक हिरवी मिरचीचा छान फ्लेवर येईल. बघू शकता किती मस्त दिसतं आहे चिकन, अगदी पाहताच खायची इच्छा होते आहे. आता आपण या चिकनचं छान प्लेटिंग करून घेऊ. हे चिकन पोळी, भाकरी, भात कशासोबत सुद्धा खाऊ शकता. आज मी हे चिकन पोळी सोबत सर्व करते आहे. माझ्या हस्बंडला हे चिकन खूप आवडतं, त्यामुळे आजची माझी वीकेंड रेसिपी ही चिकन आहे. सो यू कॅन ऑल्सो एन्जॉय. वीकेंड काय कधीही एन्जॉय करू शकता. ऑफिसमधनं दमून आले आहात, घरी कोणी अचानक पाहुणे आले, याच्यासारखी सोपी रेसिपी नाही आहे. काहीही जास्त कुठलेही याला जिन्नस लागत नाही. तुमच्या घरी जे पण अवेलेबल आहे त्याच्यातनं तुम्ही ही चिकन करी करू शकता. पटापट रेडी होते, फटाफट खाऊ शकता. व्हेरी टेस्टी, व्हेरी हेल्दी चिकन रेसिपी. कधीही करा, केव्हाही खा, कुणाही सोबत खा. पाहुणे आले, घरचे आहात
तर खाऊ शकता. थँक्यू राधा, ही रेसिपी शेअर वेलकम केल्याबद्दल. दीदी. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी चिकनची? माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला तुमची कुठली चिकनची रेसिपी आवडती आहे ते कळवा. जर मला करता येईल तर ती रेसिपी सुद्धा मी माझ्या चॅनलवर दाखवेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टुडेज व्हिडिओ.